हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे। आज आपण जाणून घेणार आहोत धनु राशीसाठी कसं असणार आहे नोव्हेंबर 2025। ठीक आहे, तर आपण इथे काय काय कव्हर करणार आहोत, रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, बिझनेस आणि हेल्थ नेहमीप्रमाणे सगळं आपण कव्हर करू। कसं करणार तर टॅरो कार्डने जाणून घेणार आहोत की तुमच्यासोबत काय काय घटना घडणार आहे। साई टॅरोने जाणून घेणार आहोत की ह्या घटना घडताना तुमच्यासाठी साई संदेश काय आहे। एंजल कार्ड्सने नेहमीप्रमाणे आपल्याला ऍडवाइस मिळणार आहे आणि सगळ्यात शेवटी द बुक ऑफ आन्सर्सने आपल्याला जाणून घेणार आहोत की या सगळ्या घटना घडत असताना आपला रोडमॅप कसा असणार आहे, घटना घडताना तुमचा ॲटिट्यूड कसा असायला हवे त्या त्या सिच्युएशनशी रिलेटेड त्या त्या क्षणी। ओके, आपण जाणून घेऊया धनुराशीसाठी कसा असणार या महिना। रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, बिझनेस, हेल्थ। ओके, रिलेशनशिप मध्ये हे कार्ड काय सांगतं आपल्याला की कठीण परिस्थितीतही तुमचा पार्टनर तुम्हाला साथ देणार आहे। अशी एखादी वेळ येईल की तुम्हाला वाटेल की ही परीक्षा आहे तुमच्या पार्टनरची आणि त्यात पार्टनर नक्की पास होईल। फायनान्सेसच्या बाबतीत आत्ता महत्त्वाचा निर्णय घेऊ नका, कारण चमकतं ते सोनं नसतं आणि सध्या तुमच्या समोर खूप जास्त आव्हानं असतील आणि खूप जास्त ऑप्शन्स असतील आणि तो जर योग्य नाही ठरला तुमचा निर्णय तर खूप काय म्हणतात पश्चाताप होण्याची शक्यता आहे। म्हणून आत्ता या महिन्यामध्ये फायनान्स रिलेटेड महत्त्वाचा निर्णय घेऊ नका। करिअर वाल्यांसाठी खूप छान आहे, पैसे येतील, नवीन जॉब जास्त पगाराचा मिळू शकतो आहात, तिथे प्रोफेशनल ग्रोथ किंवा पगारवाढ होऊ शकते। बिझनेस मध्ये पैसे भरपूर येतील, पण पैसे आले की मागणारे आले, तो तोलून मापून मगच पैसे दान करा किंवा लोन म्हणून जरी कुणाला द्यायचे असेल तुमच्या बिझनेस मधून उचलून पैसे तर विचार करून द्या। हेल्थ मध्ये पेज ऑफ हँड्स आलेला आहे स्ट्रेट पोझिशन मध्ये, तो कोणताही आजार होणार नाही, छोटा मोठा सुद्धा नाही, व्यवस्थित असणार आहे तब्येत। ठीक आहे, सो हे होतं आपलं नोव्हेंबर 2025। आता आपण जाणून घेऊया तुमच्यासाठी तुमच्या गुरूंचा काय आशीर्वाद आहे। ज्याही गुरूंना तुम्ही मानता त्यांचा तुमच्यासाठी संदेश काय आहे। एक आहे द हेल्पर, बाबा विल हेल्प यू इन युअर करिअर। एक तर करिअरचं सुंदरच कार्ड आलं होतं द फूल, डू नॉट बी फूल्ड बाय फॉल्स गुरुज, ट्रस्ट इन बाबा। बघा, एक तर तुम्हाला तुमच्या वाईट सिच्युएशन मध्ये तुमचे गुरु मदत करणारच आहेत करिअर मध्ये, आणि असं होऊ शकतं की तुम्ही ढोंगी बाबा जे असतात किंवा अंधश्रद्धेने तुम्ही काहीतरी चुकीचा निर्णय घेऊ शकता, कोणाला तरी चुकीचं व्यक्तीला गुरु मानू शकता, सो त्या गोष्टींपासून थोडं सावधान राहा। द स्पिरिच्युअल टीचर, ओके, याचा अर्थ असा असतो की जे तुम्हाला हवंय ते तुम्हाला मिळेलच असं नाही, पण जे तुम्हाला मिळणार आहे ना त्याची तुम्हाला आपोआप ओढ लागेल। तो थोडक्यात काय, जे तुमच्यासोबत घडणार आहे ते आहेत, पण जे घडणार आहे ना ते तुम्हाला आवडायला सुद्धा लागेल। गो विथ फ्लो। आता आपण जाणून घेऊया की आपल्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी तुमच्या एंजल्सचा काय आहे संदेश। एक, नो नीड टू वरी। बघा, मगाशी पण आलं होतं बाबा तुम्हाला हेल्प करणार, इट्स अप टू यू आणि इफ यू बिलीव्ह, या दोन्हीचा अर्थ ना ऑलमोस्ट सेम आहे। थोडक्यात काय, तुमचं कॉन्फिडन्स ढळू देऊ नका, तुमच्या मागे खूप मोठी शक्ती आहे आणि तुम्ही जी हाती घेतली आहे ती गोष्ट करून दाखवालच, तो चांगला आहे। आय एम व्हेरी हॅपी फॉर यू, मस्तच। आपण बघूया तुमची आवडती सिरीज बुक ऑफ आन्सर्स। बुक ऑफ आन्सर्सने आपण जाणून घेणार आहोत की तुमच्यासोबत काय घटना घडतील तेव्हा तुम्ही कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे। इट्स अ गुड टाइम टू मेक प्लॅन, यू मे हॅव ऑपोजिशन, काही लोक विरोध पण करतील तुम्हाला तुमच्या प्लॅनला। यू विल नीड मोर इन्फॉर्मेशन, पूर्ण माहिती गोळा करा। कीप इट टू युअर सेल्फ, महत्वाच्या गोष्टी लोकांना सांगू नका। यू विल नीड टू कन्सिडर अदर वेज, इतर कोणत्या प्रकारे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचता येईल त्याचा सुद्धा विचार करा। गेट अ क्लिअर व्ह्यू, बघा परत तेच, म्हणजे काय आहे थोडक्यात, कन्फ्युजन बाळगूच नका। पूर्ण माहिती, पूर्ण अभ्यास केल्याशिवाय जो काही प्लॅन तुम्ही आखताय त्याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय पुढचे डिसिजन घेऊ नका, गावबोबाटा सुद्धा करू नका। यू विल फाइंड आउट एव्हरीथिंग यू विल नीड टू नो, आणि जी माहिती तुम्हाला गोळा करायची आहे ती तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचेलच। ऑन दिस गुड नोट आपण हा आजचा व्हिडिओ इथेच संपवतोय। सो प्लीज 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 लाईक, शेअर
आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि ही आपली फॅमिली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच.